चला, सगळ्यांना नमस्कार. माझं नाव आहे निशांत बिरंजन आणि मी एम्स नागपूरचा एमबीबीएस कोर्सच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी आहे. आजचं जे आपलं टॉपिक आहे ते आहे रेडॉक्स रिॲक्शन्स. आणि हे जे चॅप्टर आहे आपलं रेडॉक्स रिॲक्शन्स, हे 7वं युनिट आहे एनसीईआरटी 11वी कक्षाचं केमिस्ट्री मधलं. ठीक आहे. आणि आज आपण घेऊ याचा तिसरा पार्ट. याच्या अगोदर आपण याचे 2 पार्ट घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये आपण कोणते कोणते ऑब्जेक्टिव्ह आतापर्यंत कव्हर केलेले आहेत ते आपण बघू एकदा. आणि मग आपण आजचं जे सेशन आहे त्याचे जे टॉपिक्स आहे आपले ते सुरू करू. ठीक आहे. चला, तर आता सगळ्यात पहिले आपण काय बघितलेलं होतं, आपण रेडॉक्स रिएक्शनला आयडेंटिफाय केलं की हे जे आपले रेडॉक्स रिएक्शन्स असतात हे आपले असे क्लास ऑफ रिएक्शन्स मध्ये येतात ज्यांच्यामध्ये ऑक्सिडेशन आणि जे रिडक्शन रिएक्शन्स आहे ते आपले सायमल्टेनियसली होतात. आता सायमल्टेनियसली याचा अर्थ काय आहे की एकाच वेळा एक रिएक्शन मध्ये ऑक्सिडेशन पण होत आहे आणि रिडक्शन पण होत आहे. ठीक आहे. तर हे आपण पहिला ऑब्जेक्टिव्ह होता, याच्यामध्ये आपण अर्थ समजले की रेडॉक्स रिएक्शनचा अर्थ काय. मग याच्या नंतर आपण काय बघितलं की आपण जे आपले वेगळे वेगळे टर्म्स राहतात, कोणते टर्म्स राहतात आता आपले, एक आहे आपलं ऑक्सिडेशन, रिडक्शन, मग ऑक्सिडायझिंग एजंट आणि रिड्युसिंग एजंट. हे जे दोन आपले एजंट्स आहे आणि यांना आपण अजून काय म्हणतात, ऑक्सिडंट आणि रिडक्टंट. हे जे आपले टर्म्स आहे यांचा आपण अर्थ समजले, यांना आपण डिफाईन केलं की यांचा अर्थ काय राहतो. ठीक आहे. मग तिसरं जे आपला ऑब्जेक्टिव्ह जे आपण कव्हर केलेलं आहे आतापर्यंत, आपण रेडॉक्स रिएक्शनचं जे मेकॅनिझम आहे त्याला आपण समजलो की हे जे आपलं मेकॅनिझम असते हे इलेक्ट्रॉन ट्रान्सफर प्रोसेस जे आहे त्याच्याने होते. त्याच्याने आपण याचं जे मेकॅनिझम आहे ते समजू शकतो. मग आपण जे ऑक्सिडेशन नंबरचं कन्सेप्ट आहे त्याचा प्रयोग केला आणि त्याच्याने आपण आयडेंटिफाय केला की ऑक्सिडंट आणि रिडक्टंट कोणतेही रिएक्शन मध्ये आपण कसं काढायचं, की हे स्पीशीज आपली ऑक्सिडंट आहे आणि हे वाली रिडक्टंट आहे. ते कसं माहिती करायचं ते आपण हे जे ऑक्सिडेशन नंबरचा कन्सेप्ट आहे त्याच्याने आपण समजलेलो आहोत. मग एकदा हे बेसिक अंडरस्टँडिंग आपल्याला भेटली की असे आपले प्रोसेसेस असतात, त्याच्यानंतर आपण रेडॉक्स रिएक्शनला आपण क्लासिफाय केला. कोणते कोणते आपले वेगळे वेगळे प्रकारचे रिएक्शन्स असतात. तर एक आपलं असते कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणजे सिंथेसिस रिएक्शन. मग दुसरं आपलं असते डिकम्पोजिशन रिएक्शन. तिसरं आपलं असते डिस्प्लेसमेंट रिएक्शन. आणि चौथं जे आपलं राहते ते आहे आपलं डिसप्रपोर्शनेशन रिएक्शन. तर हे जे 4 प्रकारचे आपले रिएक्शन्स आहे याच्यामध्ये आपण रेडॉक्स रिएक्शनला क्लासिफाय केलं. आता आज आपल्याला काय बघायचंय ते आपण बघू. एक आपण एक कम्पेरेटिव्ह ऑर्डर बघू जे आपला रिडक्टंट्स आणि ऑक्सिडंट्स मध्ये राहते, की कोणता रिडक्टंट आपलं जास्ती पॉवरचा आहे, कोणता कमी पॉवरचा आहे. आणि पॉवर म्हणजे आपण काय म्हणत आहोत, की काहीतरी आपल्याला पाहिजे ना, की जर आपल्याला कम्पेअर करायचं आहे आपल्याला काहीतरी असं एक स्टँडर्ड पाहिजे, तर ते कोणतं राहते. ठीक आहे. मग आपण बॅलन्स करू केमिकल इक्वेशन्सला. आणि 2 आपल्या जवळ असे मेथड्स आहेत ज्याच्याने आपण बॅलन्स करू शकतो हे इक्वेशन. एक आपलं कोणतं मेथड आहे, ऑक्सिडेशन नंबर मेथड. आणि दुसरं आपलं आहे हाफ रिएक्शन. हे 2 आपल्या जवळ मेथड्स आहेत ज्याच्याने आपण बॅलन्स करू शकतो. मग आपण रेडॉक्स रिएक्शनचं जे आपलं कन्सेप्ट असते त्याला आपण शिकू इन टर्म्स ऑफ इलेक्ट्रोड प्रोसेस. आता याच्या अगोदर आपण काय बघितलेलं होतं, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर प्रोसेस. आता आपण बघू इलेक्ट्रोड प्रोसेस. ठीक आहे. चला, तर हे होते आपले ऑब्जेक्टिव्ह. आणि आता आपण आजचं जे सेशन आहे आपलं ते सुरू करू. ठीक आहे. आणि ते आपल्याला कुठून करायचं आहे, जे आपले बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन आहे तिथून करायचं. चला, तर इथपर्यंत आपण आलेले होते. ठीक आहे. हे जे आपलं ग्रीन बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपण फ्रॅक्शनल ऑक्सिडेशन नंबरचा पॅराडॉक्स बघितलेला होता एक, है ना. आणि मग त्याच्यानंतर आपण एक प्रॉब्लेम पण घेतलेला होता. त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं होतं, आपल्याला हे सांगायचं होतं की हे जे आपले रिएक्शन आहे ते वेगळ्या प्रमाणे कसे आपले प्रोसीड करतात, का बरं प्रोसीड करतात. असं काय यांच्यामध्ये आपले क्वालिटीज आहे की ते जनरल जे आपलं परफॉर्मा आहे, जे रूल्स आहे त्यांना फॉलो नाही करतात. ठीक आहे. चला, तर आता आपण बघू बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स. जे आपले केमिकल इक्वेशन्स असतात
रिडॉक्स प्रोसेससाठी त्यांना बॅलन्स करायसाठी आपल्याजवळ 2 मेथड्स आहेत. एक जे मेथड आहे ते कोणत्या क्वांटिटीवर बेस्ड आहे, की जे ऑक्सिडेशन नंबर आहे रिड्युसिंग एजंटचा त्याच्यामध्ये आपला जे चेंज होत आहे आणि जे ऑक्सिडायझिंग एजंट पण आहे त्यांच्या ऑक्सिडेशन नंबरमध्ये पण चेंज होत आहे. तर हे आपला एक मेथड. दुसरं जे मेथड आहे ते आपलं बेस्ड आहे रेडॉक्स रिएक्शनला आपण 2 हाल्फ रिएक्शन्स मध्ये आपण स्प्लिट करू. ठीक आहे? म्हणजे आपण तोडून घेऊ. एक मध्ये आपलं ऑक्सिडेशन होते आणि जे दुसरं आहे त्याच्यामध्ये आपलं रिडक्शन. ठीक आहे? हे जे दोघेही आपले मेथड्स आहे, हे यांचा आपण प्रयोग करतो. आणि जे चॉईस आहे आपली, की आपण यांचं कसं प्रयोग करू, ते आपले इंडिव्हिज्युअलवर राहते, की आपण तुम्हाला कोणतं चांगलं वाटते, की हे वाला तुम्हाला करायचं आहे. तर त्याच्यावर ते डिपेंड करतं. ठीक आहे? चला. तर आता आपण बघू ऑक्सिडेशन नंबर मेथड. जे आपलं पहिला मेथड आहे, त्याचं आपण डिटेलमध्ये बघू, की कोणते-कोणते स्टेप्स असतात आणि ते कसं करायचं. आता जेव्हा आपण लिहितो ऑक्सिडेशन रिडक्शन रिएक्शनसाठी आपण इक्वेशन्स लिहितो. जसे की आपण जे आपले बाकीचे रिएक्शन्स असतात, त्यांच्यामध्ये कंपोझिशन राहते आणि फॉर्म्युला जे राहते, ते आपल्याला माहिती पाहिजे, की जे सबस्टन्स आपले रिएक्ट करत आहे आणि जे प्रॉडक्ट त्यांच्यामध्ये फॉर्म होत आहे, त्याच्यासाठी आपल्याला बेसिक कंपोझिशन आणि फॉर्म्युला तर माहितीच पाहिजे. आणि ते आपला रूल इथे पण लागू आहे. ठीक आहे? आणि कोणते-कोणते स्टेप्स आपल्याला फॉलो करायला लागते ते आपण सगळ्यात पहिला जे आपला स्टेप आहे, ते असं आहे, की आपल्याला जे करेक्ट फॉर्म्युला आहे, ते लिहायचं आहे आपल्याला रिएक्टंट आणि प्रॉडक्ट. एकदा आपण हे करेक्ट फॉर्म्युला लिहिलं, मग दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला ते ॲटम्सला आयडेंटिफाय करायचं आहे, ज्यांचे ऑक्सिडेशन नंबरमध्ये चेंज होत आहे रिएक्शनमध्ये. आणि हे आपण कसं करायचं? आपण जितके एलिमेंट्स आहे आपले रिएक्शनमध्ये, ते सगळ्यांना आपण काय करू, एक ऑक्सिडेशन नंबर देऊ. जितके पण एलिमेंट्स आहेत. आणि जर चेंज काही असेल प्रॉडक्टमध्ये तर आपल्याला ते दिसून जाईल. बरोबर? चला आता तिसरं बघ. तिसरं जे आपलं स्टेप आहे, ते कसं आहे? आपल्याला इन्क्रीज किंवा डिक्रीज काढायचं आहे ऑक्सिडेशन नंबरमध्ये पर एटम. आणि जे आपलं पूर्ण मॉलिक्यूल किंवा आयन जे आहे, त्याच्यामध्ये ते होत आहे. त्याच्यासाठी ते काढायचं. आता जर हे दोघंही आपले इक्वल नाही आहे, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला याला सुटेबल नंबरनी मल्टिप्लाय करायचं आहे. ठीक आहे. याच्याने आता काय होईल? हे जे दोघंही आहे, हे आपले इक्वल होऊन जाणार, सारखे होऊन जाणार. आता एक आपला प्रॉब्लेम असं पण होऊ शकते इथे. कसं प्रॉब्लेम होऊ शकते? की आपण आपण पाहिलं याला आणि आपल्याला हे दिसतं की 2 सबस्टन्स जे आहे ते रिड्यूस होत आहे. पण कोणतंही सबस्टन्स आपलं ऑक्सिडाइज नाही होत. किंवा व्हाईस वर्सा, की 2 सबस्टन्स आपले ऑक्सिडाइज होत आहे. पण कोणताही सबस्टन्स आपला रिड्यूस नाही होत आहे. त्याचं आता हे कंडिशनमध्ये कसं करायचं? काहीतरी आपला बरोबर नाही आहे. जे आपलं रिएक्टंट्सचा किंवा प्रॉडक्टचा जे फॉर्म्युला आहे, ते आपला बरोबर नाही आहे. किंवा जे ऑक्सिडेशन नंबर्स आहेत, त्यांना आपण प्रॉपरली म्हणजे चांगल्याने ते असाइन नाही केलेलं आहे. बरोबर आपण असाइन नाही केलेलं आहे. त्याच्यामध्ये काहीतरी आपली चुकी आहे. मग एकदा हे 3 स्टेप्स आपले झाले. चौथ्या स्टेपमध्ये आपल्याला असं बघायचं आहे, की जे आपले रिएक्शन आहे, त्यांच्यामध्ये जितके आयन्स आपले आहे, ते कसे इन्व्हॉल्व्ड आहे आणि कसे ते आपल्याला रिएक्शनला अफेक्ट करतात. ठीक आहे. जर हे रिएक्शन आपली पाणीमध्ये होत आहे, तर आपल्याला H+ किंवा OH- आयन्स जे आहे, ते एक्सप्रेशनमध्ये ॲड करावं लागेल. अप्रोप्रिएट साइड म्हणजे बरोबर ती साइड आपल्याला पाहावी लागेल, की कुठे आपल्याला ॲड करायचं. आणि याच्याने काय होईल, जे आपला टोटल आयनिक चार्ज आहे, रिएक्टंट्स आणि प्रॉडक्ट्सचा, ते आपला इक्वल होऊन जाईल. ठीक आहे. आता हे कसं डिसाईड करायचं, की आपल्याला H+ टाकायचं आहे की OH- हे असं नाही की तुमच्या मर्जीवर राहते. तुम्हाला वाटलं की H+ ॲड करायचं आहे, तर H+ तुम्ही ॲड केले. मग OH- करायचं आहे, तर OH- ॲड केले. असं नाहीये. जर रिएक्शन आपली ॲसिडिक सोल्युशनमध्ये होत आहे, तेव्हा आपल्याला H+ आयन्सचा प्रयोग करायचा आहे इक्वेशनमध्ये. जर बेसिक सोल्युशनमध्ये होत आहे, तेव्हा OH- आयनचा प्रयोग करायचा. ठीक आहे. आता 5वा स्टेप बघा. जे आपले नंबर ऑफ हायड्रोजन एटम्स आहे एक्सप्रेशनमध्ये दोघही साइडमध्ये, त्यांना आपल्याला सारखं करायचं आहे. आणि हे जे हायड्रोजन एटम्स आहे, यांचा नंबर आपण कसं इक्वल करू?
आपण वॉटर मॉलिक्युल्स ऍड करूयात. ठीक आहे. जे रिएक्टंट्स आहे किंवा प्रोडक्ट्स आहे त्यांच्यामध्ये आपण वॉटर मॉलिक्युल्सला ऍड करू. आता आपल्याला ऑक्सिजन ऍटम्सचे जे नंबर आहे ते पण चेक करायचे. जर आपले सिमिलर नंबर आपले आहे ऑक्सिजन ऍटम्सचे रिएक्टंट्स मध्ये पण आणि प्रोडक्ट्स मध्ये पण, तेव्हा हे जे इक्वेशन आहे हे आपली बॅलन्स्ड रिडॉक्स रिएक्शन. ठीक आहे. म्हणजे दोघेही आपल्याला बघायचं आहे, असं नाही की फक्त एकच बघू शकता. जे आपले हायड्रोजन ॲटम्स आहेत ते पण आणि OH मायनस जे आहे ते पण, दोघांनाच आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. आता जितके हे स्टेप्स आपण आता बघितले, हे आपण थिअरेटिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने बघितलेलं आहे. आता यांना आपण कसं अप्लाय करायचं ते पण आपण बघूया. हे बघा, इथे आपली एक प्रॉब्लेम आहे आपल्याजवळ 7.8. याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक नेट आयनिक इक्वेशन लिहायची आहे आणि ते कोणते रिएक्शनसाठी लिहायचे ते बघा. पोटॅशियम डायक्रोमेट ज्याचा आपला ऑक्सिडेशन स्टेट 6 आहे, म्हणजे K2Cr2O7. हे रिॲक्ट करत आहे सोडियम सल्फाइड. सोडियम सल्फाइड म्हणजे याचा फॉर्म्युला काय आहे, Na2SO3. हे आपले रिॲक्शन होत आहे ऍसिडिक सोल्युशन मध्ये आणि आपल्याला काय भेटत आहे, क्रोमियम प्लस 3 आयन. क्रोमियम प्लस 3 आयन आणि सल्फेट आयन आपल्याला भेटत. चला सोल्युशन बघू आता आपण. जे आपला पहिला स्टेप आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला, स्केलेटल आयनिक इक्वेशन लिहायची आहे. हे कोणती इक्वेशन आहे आपली, Cr2O7-2 ऍक्ट्स. हे रिॲक्ट करते आपलं सल्फाइड आयन सोबत म्हणजे SO3-2 ऍक्ट आणि आपल्याला काय भेटते मग, Cr प्लस 3 ऍक्वस आणि SO4-2 ऍक्वस. हे आपली स्केलेटल इक्वेशन. ह्याला आतापर्यंत आपण बॅलन्स नाही केलेला. मग दुसऱ्या स्टेप मध्ये आपण काय करू, जे क्रोमियम आणि सल्फर आहे हे दोघांसाठीच आपण ऑक्सिडेशन नंबरला असाइन करू. ठीक आहे. एक आपलं झालं Cr2O7-. तर हे याच्यामध्ये क्रोमियमची किती होती ऑक्सिडेशन स्टेट, +6 आणि ऑक्सिजनची किती होती, -2. ठीक आहे. तसंच सल्फाइड आयनसाठी बघा, सल्फाइड आयनसाठी जे आपलं सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट आहे ते आहे +4 आणि ऑक्सिजनचे आहे -. मग क्रोमियम +3 तर आहेच इथे आणि सल्फेट आयन बघा, सल्फेट आयन जे आहे याच्यामध्ये सल्फरचे ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, +6. ऑक्सिजनची आपल्याला माहिती आहे -2 होईल, पण सल्फरची आपली आहे +6. ठीक आहे. आणि इथूनच आपण बघू शकतो की जे आपला डायक्रोमेट आयन आहे ते आपलं ऑक्सिडंट आहे आणि सल्फाइड आयन जे आहे ते रिडक्टंट आहे. ठीक आहे. मग तिसरं स्टेप बघा. तिसरं जे स्टेप आहे आपलं त्याच्यामध्ये आपल्याला इन्क्रीज आणि डिक्रीज हे काढायचं आहे ऑक्सिडेशन नंबर. आणि हे जे इन्क्रीज आणि डिक्रीज झालेलं आहे हे दोघांनाच आपल्याला इक्वल करायचं आहे. आता स्टेप 2 पासून आपण हे बघू शकतो की आपला क्रोमियम आणि सल्फर जे आहे त्याचे ऑक्सिडेशन स्टेट मध्ये चेंज होत आहे काहीतरी. जे क्रोमियमचं ऑक्सिडेशन स्टेट आहे ते आपल्याला चेंज होत आहे +6 ते +3 पर्यंत. आणि याचा अर्थ काय आहे की +3 चा आपला क्रोमियम जे होता राइट हँड साइड मध्ये त्याच्यामध्ये +3 चा डिक्रीज झालेला आहे, कमी झालेला आहे. आणि दुसरे साइडला जेव्हा आपण बघू जे आपलं सल्फर आहे, तर जे ऑक्सिडेशन स्टेट आहे सल्फरची ते आपली चेंज झालेली आहे +4 ते +6 पर्यंत. ठीक आहे. म्हणजे +2 जे आहे, +2 ऑक्सिडेशन स्टेट जे आहे सल्फरचा ते वाढलेलं आहे राइट हँड साइड. आता जर आपल्याला इन्क्रीज आणि डिक्रीज ऑक्सिडेशन स्टेटचा इक्वल करायचा आहे, तर आपण आता काय करू, क्रोमियम आयन जे आहे राइट हँड साइड मध्ये त्याच्या समोर आपण न्यूमरल 2 टाकून देऊ आणि जे सल्फेट आयन आहे राइट हँड साइड मध्ये त्याचं समोर आपण 3 ऍड करू. आणि मग याच्याने काय होते, जे क्रोमियम आणि सल्फर ऍटम्स आहे दोघे साइड मध्ये इक्वेशन आहेत ते आपले बॅलन्स होऊन जातात. ठीक आहे. आणि एकदा हे बॅलन्स झाले तर आता आपल्याला कशी इक्वेशन भेटते ते आपण बघा. हे जे खालती तुम्हाला दिसत आहे हे वाली इक्वेशन. ठीक आहे. बघा, हे जे रेड बॉक्स मध्ये आहे ना, हे जे आपली इक्वेशन आहे, तर हे आपली फायनल इक्वेशन कशी झाली, Cr2O7- प्लस 3SO3- याच्याने आपल्याला काय भेटते, 2 क्रोमियम +3 आणि 3SO4-. हे आपलं झालं मेन जे बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन आहे त्याचं एक्सप्रेशन. आता चौथं स्टेप बघा तुम्ही. हे जे रिएक्शन आहे ते आपली ऍसिडिक मीडियम मध्ये होत आहे आणि जे आयनिक चार्ज आहे
ते दोघही साइड मध्ये आपले इक्वल नाही आहे. ठीक आहे. याच्यासाठी आपण काय करायचं, आपण लेफ्ट हँड साइड जे आहे तिथे आपण 8H+ ला आपण ऍड करू. ठीक आहे. का बरं ऍड करू? हे जे आपले आयनिक चार्जेस आहे ते आपले इक्वल होऊन जाईल. ठीक आहे. आणि स्टेप 5 बघा मग. हेच आपला 5वं स्टेप आहे. 5व्या स्टेप मध्ये आता आपल्याला हायड्रोजन ऍटम्स आपले काउंट करायचे आहे. आणि एकदा आपण हे काउंट केले तेव्हा आपल्याला अप्रोप्रिएट नंबर ऑफ जे वॉटर मॉलिक्युल्स आहे ते आपल्याला ऍड करायचे आहे. आणि हे जे वॉटर मॉलिक्युल्स आहे हे का बरं आपल्याला ऍड करायचे आहे? कारण की त्याच्याने काय होईल, जे आपले हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे ऍटम्स आहेत ते दोघही साइड मध्ये आपले सारखे होऊन जाणार. ठीक आहे. म्हणजे आता आपली जी फायनल जे इक्वेशन बनली ते इथे आहे. ते मी आता जे येल्लो आपला हायलायटर आहे त्याच्याने मी हायलाइट करून देतोय. ठीक आहे. हे बघा इथे. हे येल्लो मध्ये, ऑरेंज मध्ये इथे तुम्ही बघू शकता. रेड जे आपला असं आहे. तर Cr2O7-2 aqueous ते आपला रिएक्ट करते 3 मॉलिक्यूल SO3-2 सोबत. आणि 8H+ आयन्स पण आहे जे स्पेस मध्ये आहे. याच्याने आपल्याला काय भेटत आहे? 2 मॉलिक्युल्स आपल्याला भेटत आहे क्रोमियम+3 चे. ठीक आहे. आणि मग हे जे क्रोमियम+3 चे 2 आपल्याला भेटले, मग याच्याने आपण 3 मॉलिक्युल्स जे सल्फेट आयनचे आहे ते पण आपण घेऊ आणि जे 4 मॉलिक्युल्स आपले वॉटरचे आहे ते पण आपल्याला भेटत आहे प्रॉडक्ट. ठीक आहे. तर हे असं आपला प्रोसेस व्हायला पाहिजे, जे आपला काय म्हणतात आपण त्याला, की जे आपला अप्रोच राहते ते असं व्हायला पाहिजे. कोणताही असं रिडॉक्स इक्वेशनला बॅलन्स करायचं. आता याच्यानंतर बघा अजून एक प्रॉब्लेम आपण, हे प्रॉब्लेम 7.9. प्रॉब्लेम 7.9 मध्ये आपल्याला दिलेलं आहे की परमँगनेट आयन. परमँगनेट आयन जे आहे ते रिॲक्ट करते ब्रोमाइड सोबत. ब्रोमाइड आयन जे आहे त्याच्याने ते रिॲक्ट करते बेसिक मीडियम मध्ये. आणि आपल्याला काय भेटत आहे? मॅंगनीज डायऑक्साइड आणि ब्रोमेट आयन. मॅंगनीज डायऑक्साइड आणि ब्रोमेट आयन. आपल्याला हे रिॲक्शन साठी बॅलन्स्ड आयनिक इक्वेशन लिहायचे आहे. आता ते कसं लिहू आपण बघायचं. पहिलं जे आपलं स्टेप आहे त्याच्यामध्ये आपल्याला स्केलेटल जे आयनिक इक्वेशन आहे ते लिहायचे आहे. ते इक्वेशन आपली कशी आहे? MnO4- aqueous स्टेट मध्ये ते रिॲक्ट करते ब्रोमाइड आयन सोबत, म्हणजे Br- aqueous. आणि जे आपलं प्रोडक्ट्स आहे ते प्रोडक्ट्स कोणते कोणते आहे आपले? MnO2 सॉलिड आणि BrO3- aqueous स्टेट. हे आपले झाले स्केलेटल आयनिक इक्वेशन. आता दुसरं आपला बघा, जे स्टेप 2 आहे. स्टेप 2 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे? ऑक्सिडेशन नंबर्स जे आहे ते असाइन करायचे आहे. मॅंगनीज आणि ब्रोमियम साठी MnO4- मध्ये मॅंगनीजचं जे ऑक्सिडेशन स्टेट आहे ते आपलं आहे +7 आणि ब्रोमाइडचं आहे आपलं -1. तसंच आता बघा तुम्ही MnO2 जे आहे, MnO2 मध्ये आपलं ऑक्सिडेशन स्टेट आहे +4 आणि BrO3-, याच्यामध्ये आपलं ऑक्सिडेशन स्टेट आहे +5. किती आहे? +5. आता हे आपलं जितकं आपले रिएक्शन मध्ये आपण ऑक्सिडेशन स्टेट बघितलेलं आहे ऍटम्सचा, त्याच्यामध्ये आपलं हे काय इंडिकेट करतंय आता आपल्याला? हे जे परमॅग्नेट आयन आहे ते परमॅग्नेट आयन आपला ऑक्सिडंट आहे. आणि जे आपलं ऑक्सिडंट परमॅग्नेट आयन झाला तर आता रिडक्टंट कोणता होईल? रिडक्टंट जे आपलं आहे ते आपलं आहे ब्रोमाइड आहे. ठीक आहे. आता एवढं माहिती पडलं आपल्याला की ऑक्सिडंट कोणता आहे आणि रिडक्टंट आपला कोणता आहे. ठीक आहे. मग नेक्स्ट आपली जी स्टेप आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे? इन्क्रीज आणि डिक्रीज जे आहे ऑक्सिडेशन नंबर मध्ये ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. आणि हे जे इन्क्रीज आणि डिक्रीज आहे त्यांना आपल्याला इक्वल पण करायला लागेल. त्याच्यासाठी काय करू आपण? जे न्यूमरल्स आहेत ते आपले स्टोइशियोमेट्रिक कोएफिशियंट आपल्याला समोर ऍड करायचे आहे ते आपण ऍड करू शकतो. जसं तुम्ही बघू शकता की MnO4- जे आहे त्याच्या समोर आपण 2 टाकलेलं आहे. मग MnO2 जे आहे त्याच्या समोर पण आपलं 2च आहे. ठीक आहे. तर याच्याने आता आपल्याला काय झालेलं आहे इथे, जे इन्क्रीज आणि डिक्रीज आहे ऑक्सिडेशन नंबर मध्ये ते आपलं इक्वल झालेलं आहे. मग हे जे रिएक्शन आहे आपली बेसिक मीडियम मध्ये होत आहे. तर बेसिक मीडियम मध्ये हे रिएक्शन होत आहे. तर आयनिक चार्जेस जे आहे आपले ते पण आपले इक्वल नाही आहे दोघे साइडवर. तर आपण काय करू आता?
दोन OH मायनस आयन्स जे आहे ते राईट हँड साइड मध्ये आपण ऍड करू. हे का बरं आपण ऍड करू, की जे आपले आयनिक चार्जेस आहे ते आपले इक्वल होऊन जाईल याच्याने. तर हे आपण ऍड केला तर हे आपण इक्वेशन मध्ये आपण बघू शकतो राईट हँड साइड मध्ये. ठीक आहे. मग स्टेप 5 बघा. स्टेप 5 मध्ये आपल्याला फायनली करायचं आहे, जे हायड्रोजन ॲटम्स आहे त्यांना आपल्याला काउंट करायचं आहे आणि ते दोघांना आपण इक्वल करण्यासाठी जे अप्रोप्रिएट नंबर ऑफ वॉटर मॉलिक्युल्स आहे ते आपल्याला लेफ्ट हँड साइड मध्ये ऍड करायचं. म्हणजे याच्याने आपलं काय होईल, जे रेडॉक्स चेंज आहे ते आपलं बॅलन्स होऊन जाईल. ठीक आहे. तर इथे बघू शकता आता की जी स्केलेटल आपली इक्वेशन होती त्याच्यामध्ये डिफरन्स कसा आहे, एक तर आपण जे कोइफिशियंट आहे ते आपण चेंज केलेले आहे आणि जे वॉटर मॉलिक्युल्स आहे आणि OH मायनस आयन्स आहे ते आपण ऍड केलेले आहे. तसंच एक आपली ऍसिड रिएक्शनचा एक्झाम्पल आपण घेतला आणि दुसरा बेसिक रिएक्शन. तर हे आपलं होतं ऑक्सिडेशन नंबर मेथड. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण बघू हाफ रिएक्शन. हाफ रिएक्शन मेथड कशी असते? आता हे मेथड मध्ये जे आपले दोन हाफ इक्वेशन्स आहे त्यांना आपण अलग अलग असं बॅलन्स करतो आणि मग हे दोघांनाच आपण ऍड करू आणि जेव्हा आपण ऍड केलं यांना तर आपल्याला एक बॅलन्स्ड इक्वेशन. ठीक आहे. आता असं समजा की आपल्याला कोणती इक्वेशन बॅलन्स करायची आहे, त्याच्यामध्ये आपलं काय होत आहे, जे ऑक्सिडेशन होत आहे Fe+2 आयनचा ते होत आहे Fe+3 आयन मध्ये आणि कोण करत आहे हे डायक्रोमेट आयन. डायक्रोमेट आयन म्हणजे Cr2O7-2 हे आहे आपलं ऍसिडिक मीडियम मध्ये आणि जे Cr2O7-2 आयन्स आहे ते आपले रिड्यूस होत आहे क्रोमियम+3 आयन. स्टेप्स बघा आता. स्टेप 1 जे आपली रिएक्शन आपल्याला काढायची आहे त्याच्यासाठी तसंच आपण स्केलेटल आयनिक इक्वेशन लिहू. स्केलेटल आयनिक इक्वेशन म्हणजे काय? अनबॅलन्स्ड इक्वेशन. Fe+2 aqueous ते रिॲक्ट करते Cr2O7-2 सोबत आणि आपल्याला काय भेटत आहे Fe+3 आणि क्रोमियम+. ठीक आहे. मग दुसरा स्टेप बघा. आपल्याला हे इक्वेशनला दोन हाफ रिएक्शन्स मध्ये सेपरेट करायचं म्हणजे असं अलग अलग करायचं आहे आपल्याला. एक आपला राहील ऑक्सिडेशन हाफ आणि दुसरं आपलं राहील रिडक्शन हाफ. ऑक्सिडेशन हाफ मध्ये जे स्पेसिस आपली ऑक्सिडाइज होत आहे आणि रिडक्शन हाफ आपला कोणता राहील ज्याच्यामध्ये रिडक्शन होत आहे. ऑक्सिडेशन इथे होत आहे Fe+2 चा. Fe+2 aqueous ते कन्वर्ट होत आहे Fe+3 मध्ये आणि दुसरा आपला कोणता आहे रिडक्शन हाफ. याच्यामध्ये आहे आपलं Cr2O7-. याच्यामध्ये आपला क्रोमियम आहे +6 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये आणि प्रॉडक्ट मध्ये ते जात आहे +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये. ठीक आहे. आता तिसरा स्टेप बघा. तिसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, जे ऑक्सिजन आणि हायड्रोजन आहे यांना सोडून आपल्याला बाकीचे जे ऍटम्स आहे त्यांना आपण बॅलन्स करू प्रत्येक हाफ रिएक्शन मध्ये इंडिव्हिज्युअली. आणि इथे जे आपली ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आहे ते आपली ऑलरेडी बॅलन्स्ड आहे विथ रिस्पेक्ट टू आयरन ॲटम्स. जे रिडक्शन हाफ रिएक्शन आहे त्याच्यासाठी आपण काय करू, जे क्रोमियम+3 आहे त्यांना आपण मल्टिप्लाय करू बाय 2. दोन जे आपलं न्यूमरल आहे त्याच्याने आपण मल्टिप्लाय करू आणि त्याच्याने आपलं काय होईल, जे क्रोमियम ॲटम्स आहे ते आपले बॅलन्स होऊन जाणार आणि मग आपल्याला अशी रिएक्शन भेटून जाते रिडक्शन हाफ रिएक्शनसाठी. ठीक आहे. आता चौथा स्टेप बघा. चौथा स्टेप आपला कोणता आहे? चौथं स्टेप मध्ये आपलं असं आहे की जे रिएक्शन्स आपले ऍसिडिक मीडियम मध्ये होत आहे त्याच्यामध्ये आपण पाणी ऍड करू टू बॅलन्स ऑक्सिजन ॲटम्स आणि जे हायड्रोजन ॲटम्स आहे हायड्रोजन ॲटम्सला बॅलन्स करायसाठी आपण H+ आयन्सला तिथे टाकू. म्हणजे याच्याने आपल्याला काय भेटतं आता Cr2O7-2 हे aqueous सोल्युशन मध्ये आहे. ते रिॲक्ट करते 14H+ aqueous सोबत आणि आपल्याला काय भेटत आहे, दोन मॉलिक्युल्स क्रोमियम+3 जे aqueous स्टेट मध्ये आहे. ठीक आहे. एकदा हे भेटले आपल्याला +3 क्रोमियम, मग त्याच्यानंतर 7 मॉलिक्युल्स जे आपले राहील ते H2O चे राहील वॉटर. ठीक आहे. तर हे आपले झाले बेसिक ऍसिडिक जे मीडियम आहे त्यांच्यामध्ये कसं आपण बॅलन्स करायचं. मग आता आपल्याला बघायचं आहे की जे आपले पाचवं स्टेप आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे ते आपण बघू. ठीक आहे. पाचव्या स्टेप मध्ये आपण जे एक साइड आहे आपली हाफ रिएक्शन तिथे आपण इलेक्ट्रॉन्सला ऍड करू. एकदा हे आपले ऍड झाले तर याच्याने आपलं काय होईल, जे आपले चार्जेस आहे चार्जेस आपले बॅलन्स होऊन जाईल. जे रिएक्शन मध्ये पूर्ण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस होते ते आपले बॅलन्स होऊन जाईल. ठीक आहे.
मग जर आवश्यकता अशी आपल्याला पडली की आपल्याला जे इलेक्ट्रॉन्स आहे ते दोघेही हाफ रिएक्शन मध्ये सारखे करायचे आहे बाय मल्टिप्लाइंग. ठीक आहे. आता काय मल्टिप्लाय करायचं आपल्याला? एक एक मल्टिप्लाय करायचं आहे किंवा दोघेही हाफ रिएक्शन्सला अप्रोप्रिएट नंबरशी आपल्याला मल्टिप्लाय करायचं. ठीक आहे. जे ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आहे आपली, त्याला आपण अजून एकदा लिहू चार्जेसला बॅलन्स करायसाठी. Fe+2 aqueous जे आहे ते कसं होऊन जाईल आपलं? Fe+2 aqueous आपल्याला देते Fe+3 aqueous प्लस 1 इलेक्ट्रॉन आपल्याला. आणि मग जे रिडक्शन हाफ आहे, रिडक्शन हाफ मध्ये आपले 12 पॉझिटिव्ह चार्जेस आहे लेफ्ट हँड साइड मध्ये आणि फक्त 6 पॉझिटिव्ह चार्जेस आहे राइट हँड साइड मध्ये. आणि म्हणूनच आपले 6 जे इलेक्ट्रॉन्स आहे ते आपण लेफ्ट हँड साइड मध्ये टाकून देऊ. ठीक आहे. म्हणजे हे जे आपली पूर्ण रिएक्शन आहे ते कशी होऊन जाते आपली Cr2O7-2 हे aqueous फेज मध्ये आहे. याच्यामध्ये आपण किती ऍड करू आता? 14 H+ आयन्स आपण ऍड करू आणि 6 इलेक्ट्रॉन्स. याच्याने आपल्याला काय भेटते? 2 क्रोमियम प्लस 3 आयन्स aqueous फेज मध्ये आणि 7 वॉटर मॉलिक्युल्स आपल्याला भेटतात. ठीक आहे. आता दोघे हाफ रिएक्शन मध्ये जर आपल्याला नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऍड करायचे आहे तर आपण ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन जे आहे त्याला आपण 6 नी मल्टिप्लाय करू. ठीक आहे. आणि मग त्याला आपण कसं रिराईट करू शकतो? 6 Fe+2 aqueous ते आपल्याला देते 6 Fe+3 aqueous आणि 6 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. 6वा स्टेप आपला बघा. जे ऑक्सिडेशन नंबरवाला मेथड होता त्याच्यामध्ये आपल्याला किती दूर जायची काही गरज नसते. पण हे जे आपलं 6वा स्टेप आहे, याच्यामध्ये आता आपण काय करू? जे दोघंही हाफ रिएक्शन्स आहेत, हे दोघांनाही आपण ऍड करू. याच्याने काय होईल आपल्याला जे पूर्ण रिएक्शन आहे, ओव्हरऑल रिएक्शन आपली ते भेटून जाईल आणि जे इलेक्ट्रॉन्स आहे प्रत्येक साइडमध्ये त्यांना आपण कॅन्सल करू. आता याच्याने आपल्याला बघा की जी नेट आयनिक इक्वेशन होती, ती कशी भेटते आपल्याला? जे 2 हाफ रिएक्शन होते, त्यांना आपण ऍड केलं आहे. H+ आयन्स टाकलेले आहे, इलेक्ट्रॉन्स पण टाकलेले बॅलन्स केलेले आहे. तर आपली रिएक्शन अशी होऊन जाते 6 Fe+2 aqueous प्लस Cr2O7-2 प्लस 14 H+ aqueous. याच्याने आपल्याला काय भेटते? 6 Fe+3 aqueous प्लस 2 क्रोमियम प्लस 3 aqueous आणि 7 वॉटर मॉलिक्युल. ठीक आहे. हे आहे आपली लिक्विड स्टेट. आता 7वा स्टेप बघायचा. आपल्याला हे व्हेरिफाय करायचं आहे की हे जे इक्वेशन आहे यांच्यामध्ये सारखे प्रकारचे आपले ऍटम्स असतात. सारखे प्रकारचे आणि जे नंबर आहे ऍटम्सचा ते पण आपलं सेम आहे. आणि जे दोघही साइड्स आहे इक्वेशनचे त्यांच्यामध्ये आपले जे चार्जेस आहे ते पण आपले सेम आहे. आता हे जे आपला लास्ट स्टेप आहे हे आपलं काय रिव्हील करते इथे की जे इक्वेशन आहे आपली ते आपली फुल्ली बॅलन्स्ड आहे विथ रिस्पेक्ट टू की जे नंबर ऑफ ऍटम्स आहे ते किती आहे आणि जे चार्जेस आहे ते किती. ठीक आहे. आता हे जे रिएक्शन आहे जे आपली होत आहे ते बेसिक मीडियम मध्ये होत. पहिले आपण काय करू? जे ऍटम्स आहे त्यांना आपण बॅलन्स करू जसे आपण ऍसिडिक मीडियम मध्ये केले. मग त्याच्यानंतर आपण प्रत्येक H+ आयन साठी एक इक्वल नंबर ऑफ OH- आयन जे आहे ते ऍड करू. जे आपले दोघं साइड्स आहे इक्वेशन त्यांच्यामध्ये जिथे आपले H+ आणि OH- जे आहे ते आपले इक्वेशनचा जे सेम साइड आहे तिथे येऊन जातात. एकदा हे सेम साइड वर गेले मग हे जे दोघे आहे त्यांना आपण कंबाईन करू आणि त्याच्याने आपल्याला वॉटर भेटतील. तर हे आपलं झालं पूर्ण आपले जितके 7 स्टेप्स होते ते. आता हे बघा जे आपला प्रॉब्लेम 7.10 आहे याच्यामध्ये आपण काय करू? 7.10 मध्ये हे जे पूर्ण आपण हाफ रिएक्शन मेथड होता जितकं आपण बघितलेलं होतं ते बघा. ठीक आहे. आता हे प्रॉब्लेम कसा आहे आपला? पर मॅग्नेट आयन जे आहे 7 याचा MnO4- हे बेसिक सोल्युशन मध्ये आहे. हे आपलं ऑक्सिडाइज करते आयोडाइड आयनला. I- जे आहे त्याला ऑक्सिडाइज करते टू प्रोड्यूस मॉलिक्युलर आयोडीन आणि मॅंगनीज ऑक्साइड. मॅंगनीज ऑक्साइड म्हणजे हे आपलं आहे 4th ऑक्सिडेशन स्टेट मध्ये MnO2 मध्ये. हे जे आपलं पूर्ण रेडॉक्स रिएक्शन आहे याला रिप्रेझेंट करायसाठी आपल्याला एक बॅलन्स्ड आयनिक इक्वेशन लिहायची आहे. ठीक आहे. पहिलं स्टेप बघा. आता आपण काय करू? आपण सगळ्यात पहिले इथे एक बॅलन्स जे आपली स्केलेटल आयनिक इक्वेशन लिहू पडे MnO4-.
ते रिॲक्ट करते आय मायनस सोबत आणि आपल्याला काय देते MnO2 आणि आयोडीन. ठीक आहे. मग दुसरं जे आपलं स्टेप आहे त्याच्यामध्ये ही जी आपली दोन हाफ रिएक्शन आहे ते कोणती आहे? एक आहे आपला ऑक्सिडेशन हाफ आणि दुसरा आहे आपलं रिडक्शन. ऑक्सिडेशन हाफ मध्ये आय मायनस ते आपला ऑक्सिडाइज होत आहे आयोडीन मध्ये सॉलिड स्टेट मध्ये. मग जे रिडक्शन हाफ आहे रिडक्शन हाफ मध्ये MnO4 मायनस जे आहे आपला ते कन्वर्ट होत आहे MnO2 मध्ये. ठीक आहे. तिसरा स्टेप बघा आता. आयोडीन ऍटम्सला जर आपल्याला बॅलन्स करायचं आहे ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन मध्ये आपण त्याला रिराईट करू. आणि कसं आपण रिराईट करू त्याला? दोन जे आपले आय मायनस आहे हे दोन आय मायनस कन्वर्ट होतात आयोडीन मध्ये म्हणजे I2 मध्ये. ठीक आहे. चौथा स्टेप बघा. जे आपले ऑक्सिजन ऍटम्स आहे यांना जर आपल्याला बॅलन्स करायचं आहे रिडक्शन हाफ रिएक्शन मध्ये तर हे आता करायसाठी आपण दोन वॉटर मॉलिक्युल्स जे आहे ते राईट हँड साइड मध्ये आपण ऍड करू. म्हणजे आता कसं होऊन जाते आपली रिएक्शन MnO4 मायनस ते कन्वर्ट होत आहे MnO2 सॉलिड आणि प्लस दोन मॉलिक्युल वॉटर. ठीक आहे. हायड्रोजन ऍटम्सला बॅलन्स करायसाठी आपण चार जे H प्लस आयन्स आहे त्यांना आपण लेफ्ट हँड साइड मध्ये टाकू MnO4 मायनस. आता हे जे आहे आपले रिॲक्ट करत आहे चार H प्लस सोबत आणि बाकीचे जे आपली रिॲक्शन आहे ते आपली सारखीच आहे. ठीक आहे. आणि हे जे रिॲक्शन आहे आपली ते बेसिक सोल्युशन मध्ये होत आहे. तर बेसिक सोल्युशन मध्ये हे होत आहे तेव्हा चार जे H प्लस आयन्स होते त्यांच्यासाठी आपण चार OH मायनस आयन्स पण ऍड करू दोघही साइड्स मध्ये. जे इक्वेशनचे दोघही साइड्स आहे तिथे आपण चार OH मायनस आयन्स पण ऍड करू. आता रिॲक्शन जे आपली होती ते तशीच आहे फक्त जे चार OH मायनस आयन्स आहे ते आपण इथे टाकलेले आहे. ठीक आहे. मग आता आपण याच्यामध्ये काय करू जे H प्लस आणि OH मायनस आयन्स आहे ते त्यांना आपण रिप्लेस करू पाणी सोबत H2O सोबत. जे आपली रिझल्टंट इक्वेशन आहे ते कशी होऊन जाईल आता ते बघा इथे MnO4 मायनस aqueous ते आपलं रिॲक्ट करते दोन मॉलिक्युल्स वॉटर सोबत. याच्याने आपल्याला काय भेटते MnO2 सॉलिड आणि 4OH मायनस aqueous. मग पाचव्या स्टेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे दोघेही जे आपले हाफ रिॲक्शन्स आहे त्यांचे जे चार्जेस आहे आपले त्यांना आपण बॅलन्स करू. आणि ते कसे करू आपण 2I मायनस ते कन्वर्ट होतात I2 प्लस दोन इलेक्ट्रॉन्स. मग MnO4 मायनस प्लस दोन मॉलिक्युल्स H2O चे याच्यामध्ये तीन इलेक्ट्रॉन्स आपले ऍड होत आहे आणि आपल्याला काय भेटते MnO2 सॉलिड प्लस 4OH मायनस. आता इलेक्ट्रॉन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स जे आहे आपले त्यांना जर आपल्याला इक्वलाइज करायचं आहे आपण जे ऑक्सिडायझेशन हाफ रिॲक्शन आहे त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय करू आणि जे रिडक्शन हाफ रिॲक्शन आहे त्याला आपण 2 ने मल्टिप्लाय करू. 6I मायनस कन्वर्ट होते आपला 3I2 आणि 6 इलेक्ट्रॉन मध्ये आणि दोन MnO4 मायनस जे आहे ते रिॲक्ट करतात आपले 4 वॉटर मॉलिक्युल्स आणि 6 इलेक्ट्रॉन सोबत. ठीक आहे. आणि याच्याने आपल्याला काय भेटते दोन MnO2 प्लस 8OH. सहावा स्टेप बघा आता. जे दोन आपले हाफ रिॲक्शन आहेत त्यांना आपण ऍड करू आणि आपल्याला कोणते कोणते नेट रिॲक्शन भेटणार आपण एक जे इलेक्ट्रॉन्स कॅन्सल केलेले आहे दोघे साइड्स मध्ये त्याच्यानंतर 6I मायनस प्लस 2MnO4 मायनस हे रिॲक्ट करतात 4 वॉटर मॉलिक्युल सोबत आणि मग 3I2 प्लस 2 MnO2 आणि 8 OH मायनस आयन्स येतात. हे बेसिक मीडियम मध्ये आहे. आता एक आपल्याला इथे फायनल व्हेरिफिकेशन बघायचं आहे. हे फायनल व्हेरिफिकेशन मध्ये आपण काय बघू शकतो की हे जे इक्वेशन आहे आपली ते आपली बॅलन्स्ड आहे इन रिस्पेक्ट ऑफ किती नंबर ऑफ ऍटम्स आणि जे चार्जेस आहे दोघे साइड मध्ये त्याच्याने इथे आपली बॅलन्स्ड आहे. ठीक आहे. चला तर हे आपले जे बॅलन्स करायचे होते आपले केमिकल इक्वेशन जे दोन मेथड होते आपले ऑक्सिडेशन नंबर मेथड आणि हाफ रिॲक्शन मेथड हे दोघे मेथड आपण आता इथे यांना बॅलन्स केलेलं आहे. आता नेक्स्ट जे आपलं टॉपिक राहील ते आपलं आहे रेडॉक्स रिॲक्शन्स ऍज द बेसिस फॉर टायट्रेशन. ही जे टायट्रेशन आपले असतात त्यांच्यासाठी आपण रेडॉक्स रिॲक्शनचा कसं प्रयोग करतो. आता जे आपले ऍसिड बेस सिस्टम असतात त्यांच्यामध्ये आपलं एक टायट्रेशन मेथड असते. टायट्रेशन मेथड म्हणजे काय आपण एक जे आपलं सोल्युशन आहे त्याची स्ट्रेंथ आपण काढू कम्पेअर्ड टू जे आपलं दुसरं सोल्युशन आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करू एक पीएच सेन्सिटिव्ह इंडिकेटर असतं
एक पीएच सेन्सिटिव्ह जे आपले इंडिकेटर आहे त्याचा आपण बघूया. तसंच रेडॉक्स सिस्टम मध्ये जे टायट्रेशन मेथड आहे ते आपण त्याला अडॉप्ट करू शकतो. काय डिटरमाइन करायसाठी की एक आपलं रिडक्टंट जे आहे आणि ऑक्सिडंट जे आहे ते दोघांचे आपले स्ट्रेंथला डिटरमाइन करायचं. ठीक आहे. आणि याच्यासाठी आपलं जे इंडिकेटर असते ते आपले रिडॉक्स सेन्सिटिव्ह इंडिकेटर. आता कोणते कोणते आपले इंडिकेटर असतात रेडॉक्स टायट्रेशन मध्ये ते आपले आता खालती आपण बघू. एक आपली सिच्युएशन अशी असते की जे रिएजंट आहे आपला ते आपलं इंटेन्सिटी कलर्ड आहे, म्हणजे पर मॅग्नेट आयन जे आपलं MnO4-. इथे आपलं जे परमॅग्नेट आयन आहे ते आपलं सेल्फ इंडिकेटर सारखं ते काम करते. जे विजिबल एंड पॉइंट आहे ह्या केसमध्ये ते कशा अचीव होते आपलं, जे आखरी आपला रिडक्टंट होता Fe+2 किंवा C2O4-, ते जेव्हा आपलं ऑक्सिडाइज होत आहे आणि जे फर्स्ट लास्टिंग टिंज आहे पिंक कलरचा ते आपलं येते MnO4 चे कॉन्सन्ट्रेशन मध्ये. आणि ते किती कमी कॉन्सन्ट्रेशन मध्ये येते 10⁻⁻6 मोल पर डेसिमीटर. इतकी लो पण जर आपली कॉन्सन्ट्रेशन असते तर ते येऊन जाते. ठीक आहे. आता हे आपलं काय एन्श्योर करते की एक मिनिमल आपला ओव्हरशूट होत आहे कलर मध्ये बियॉन्ड दी इक्विव्हॅलन्स पॉइंट. ते पॉइंट आपला आहे जिथे आपले जे रिडक्टंट आणि ऑक्सिडंट आहे ते आपले इक्वल आहे इन टर्म्स ऑफ मोल स्टोइशियोमेट्री. मग दुसरा आपला इथे पॉइंट बघा. जर काहीच आपला ड्रामॅटिक ऑटो कलर चेंज नाही आहे, जसं की आपला MnO4- चे टायट्रेशन मध्ये राहते, तर आपले असे इंडिकेटर्स आहे आपले जे आपले ऑक्सिडाइज होतात इमिडिएटली आफ्टर लास्ट बिट ऑफ द रिएक्टंट इज कन्झ्युम. आणि याच्याने काय होतं, आपलं एक ड्रामॅटिक जे कलर चेंज आहे ते येते. आता याचं आपलं जे सगळ्यात चांगलं जे बेस्ट एक्झाम्पल आहे ते आहे Cr2O7-2 जे आपला एक सेल्फ इंडिकेटर नाही आहे, पण ते आपला इंडिकेटर सबस्टन्स जे आहे त्याला ते ऑक्सिडाइज करते, डायफिनाइल अमीन. आणि हे केव्हा करते, ते जे इक्विव्हॅलन्स पॉइंट आहे त्याचं जस्ट नंतर करते. आणि त्याच्याने आपलं एक इंटेन्स जे ब्लू कलर आहे ते आपलं प्रोड्यूस होते. आणि त्याच्याने आपल्याला असं माहिती पडते की हे आपला एंड पॉइंट आहे. ठीक आहे. तर हे होतं आपलं दुसरं जे आपण एक्झाम्पल बघतो टायट्रेशन साठी. मग तिसरा एक एक्झाम्पल बघायचं. हे मेथड आपलं खूपच असं इंटरेस्टिंग आहे आणि आपलं कॉमन पण आहे, म्हणजे आपण बघू शकतो आपल्या आजूबाजूला. आणि याचा प्रयोग आपण तेव्हा तिथेच करतो म्हणजे ते रिएजंट्स मध्ये जे आपले आयोडाइड आयन जे आहे त्यांना ऑक्सिडाइज करू शकतात, म्हणजे कॉपर+2. 2 मॉलिक्यूल कॉपर+2 से रिएक्ट करतात 4 मॉलिक्यूल्स आयोडाइड सोबत. आणि आपल्याला काय भेटते, CO2I2 आणि I2. हे जे आपलं मेथड आहे हे वाले फॅक्टनी याच्यावर ते रिलाय करते की जे आपला आयोडीन आहे ते आपलं स्वतःच एक इंटेन्स ब्लू कलर देते चार्ज सोबत. आणि त्याचे खूप स्पेसिफिक रिएक्शन आहे थायोसल्फेट आयन, म्हणजे S2O3-. आणि हे जे रिएक्शन आहे हे पण आपली एक रिडॉक्स रिएक्शनच आहे. जे आयोडीन आहे aqueous ते रिॲक्ट करते 2 मॉलिक्युल्स S2O3-2 सोबत. आणि आपल्याला काय भेटते, 2 मॉलिक्युल्स आयोडाइडचे आणि S4O6-. आता आयोडीन जे आहे ते आपलं पाणीमध्ये इन्सॉल्युबल राहते, पण ते सोल्युशन मध्ये राहते जे सोल्युशन मध्ये आपलं पोटॅशियम आयोडाइड आहे त्याच्यामध्येच राहते. आणि हे जे आपलं सोल्युशन आहे त्याच्यामध्ये आपलं PI3 फॉर्म मध्ये राहते. जेव्हा आपण स्टार्च ऍड करू याच्यामध्ये आयोडीनच्या लिबरेशनच्या नंतर कॉपर+2 आयन्स जे आहे, जे आयोडाइड आयन्स जे होते त्यांच्यामध्ये एक इंटेन्स ब्लू कलर येते. हे जे कलर आहे आपला हे आपलं चाललं जाते जेव्हा आपण आयोडीन कन्झ्युम होत आहे थायोसल्फेट आयन्स. म्हणजे जे आपलं एंड पॉइंट आहे ते आपण ट्रॅक करू शकतो. खूपच सोपं आहे. आणि जे बाकीचं आहे ते फक्त स्टॉइशियोमेट्रिक कॅल्क्युलेशन. आता आपण बघू, जे आपण ऑक्सिडेशन नंबरचा कॉन्सेप्ट इथे पाहिलेला होता त्याचे आपले कोणते कोणते लिमिटेशन राहतात ते आपल्याला आता बघायचं. हे वरचं डिस्कशन होत आहे त्याच्यामध्ये आपण हे बघितलेलं आहे की जे रेडॉक्स प्रोसेसचे कन्सेप्ट आहे ते टाइम सोबत आपण इव्हॉल्व्ह झालेले आहे. हे जे आपला पूर्ण प्रोसेस आहे एव्होल्युशनचा ते आपला कंटिन्युइंग आहे. ऑक्सिडेशन प्रोसेस जे आहे त्याला आपण कसं पाहतो की एक डिक्रीज इन इलेक्ट्रॉन डेन्सिटी आणि रिडक्शन प्रोसेसमध्ये इन्क्रीज इन इलेक्ट्रॉन डेन्सिटी अराउंड द ॲटम जे आपले रिएक्शन मध्ये इन्व्हॉल्व्ह आहे. आता जो आपला शेवटचा टॉपिक आहे हे चॅप्टरचा ते आपण सुरू करून घेऊ.
ते पाहू आपण किती कंप्लीट करू शकतो आणि मग त्याच्यानंतर आपण बघू की नंतर आपल्याला काय बघायचं आहे. ठीक आहे. एक आहे आपलं रेडॉक्स प्रोसेस आणि इलेक्ट्रोड प्रोसेस. बघा, जे आपण एक्सपेरिमेंट इथे बघितलेलं आहे, जे रिएक्शन 7.5 हे करस्पॉन्ड करते. तर हे जे आपलं एक्सपेरिमेंट आहे, ते आपण याच्याने पण बघू शकतो की जर झिंक रॉडला आपण कॉपर सल्फेट सोल्युशन मध्ये डिप केलेलं आहे. जे रिडॉक्स रिएक्शन आहे ते आपली होते आणि हे जे रिएक्शन जेव्हा पण आपली होत आहे झिंक आपला ऑक्सिडाइज होते झिंक आयन्स मध्ये आणि जे कॉपर आयन्स आहे ते आपले रिड्यूस होतात टू मेटॅलिक कॉपर ड्यू टू डायरेक्ट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स झिंक ते होते जे मेटॅलिक आपला कॉपर आयन आहे त्याचं भाग. आता हे रिएक्शन मध्ये हीट आपली इव्हॉल्व्ह होत आहे म्हणजे एक्झोथर्मिक रिएक्शन आहे. ठीक आहे. आपण आता काय करू, हे जे आपला एक्सपेरिमेंट होता त्याला आपण मॉडिफाय करू अशा प्रकारने की हेच आपली जे सेम रिडॉक्स रिएक्शन आहे हे रिएक्शन मध्ये आपलं इलेक्ट्रॉनचं ट्रान्सफर आहे ते इनडायरेक्टली होतं. याच्याने आपलं काय होते, जे सेपरेशन आहे झिंक मेटलचा कॉपर सल्फेट सोल्युशन ते आपलं सेपरेशन होऊन जाते. ठीक आहे. आपण कॉपर सल्फेट सोल्युशन घेऊ एक बीकर मध्ये एकदा आपण हे कॉपर सल्फेट सोल्युशनला आपण घेतला बीकर मध्ये तेव्हा आपण एक कॉपर स्ट्रिप किंवा एक जे झिंकची रॉड आहे ते आपण घेऊ. झिंक सल्फेट सोल्युशन आपल्याला घ्यायचं आहे दुसऱ्या बीकर मध्ये आणि एक झिंक रॉड किंवा झिंकचे जे स्ट्रिप आहे ते आपल्याला टाकायचे आहे. झिंक सल्फेट सोल्युशन जेव्हा आपण घेतला, आता हे जे रिएक्शन आहे ते कोणताही बीकर तुम्ही बघा, ते आयदर बीकर मध्ये हे जे रिएक्शन आहे झिंक आणि कॉपर जे इंटरफेस आहे मेटल आणि त्याचे सॉल्ट सोल्युशन आहे प्रत्येक बीकर मध्ये रेड्यूस्ड आणि ऑक्सिडाइज फॉर्म्स आहे. सेम स्पीशीज आहे आपली, ते रेड्यूस्ड आणि ऑक्सिडाइज फॉर्म्स आहे ते दोघे स्पीशीजचे आपले इथे प्रेझेंट आहे. हे जे आपलं पूर्ण रिएक्शन होती कॉपर आणि झिंकची, हे आपले कोणत्या स्पीशीजला रिप्रेझेंट करतात, हे रिडक्शन आणि जे ऑक्सिडेशन हाफ रिएक्शन आहे त्यांच्या मध्ये हे आपले रिप्रेझेंट करतात आपल्याला. एक रेडॉक्स कपल जे आहे आपलं इथे, ते रेडॉक्स कपल आपण त्याला कसं आपण डिफाईन करू आता इथे, ते असं आपण डिफाईन करू की त्यांच्यामध्ये आपले ऑक्सिडाइज आणि रिड्यूस फॉर्मचे आहे कोणते सबस्टान्सचे, ते दोघेही सोबतच आपले प्रेझेंट आहे. जे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हाफ रिएक्शन आहे त्यांच्यामध्ये आपले ते पार्ट घेत आहे दोघे. आता त्याला आपण कसं रिप्रेझेंट करायचं, याच्यासाठी आपण ऑक्सिडाइज फॉर्म जे आहे ते ऑक्सिडाइज फॉर्मला आपण सेपरेट करू रिड्यूस फॉर्म पासून. एक व्हर्टिकल लाईन किंवा एक स्लॅश आपण टाकू, जे आपला इंटरफेस होता ते इंटरफेस मध्ये आपण एक व्हर्टिकल लाईन आणि एक स्लॅश किंवा टाकू शकतो. मग हे जे आपलं एक्सपेरिमेंट आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही बघू शकता की दोन जे आपले रेडॉक्स कपल आहे त्यांना आपण कसं रिप्रेझेंट करतो, Zn+2 आणि झिंक आणि दुसरं आपलं आहे Cu+2 आणि कॉपर. दोघे केसमध्ये जे ऑक्सिडाइज फॉर्म आहे ते आपण रेड्यूस फॉर्मच्या अगोदर आपण टाकतो ऑक्सिडाइज फॉर्म. ठीक आहे. मग आपण काय करू, ते वाला बीकर ज्याच्यामध्ये आपला कॉपर सल्फेट सोल्युशन होता आणि ते बीकर ज्याच्यामध्ये झिंक सल्फेट सोल्युशन होता त्यांना आपण साइड बाय साइड ठेवून देऊ. मग हे जे दोन बीकर्स आहे त्यांचे सोल्युशन आपण कनेक्ट करू एक सॉल्ट ब्रिज, म्हणजे एक यू ट्यूब असते हे ज्यांच्यामध्ये आपला एक पोटॅशियम क्लोराइडचं सोल्युशन राहते किंवा अमोनियम नायट्राइड याला पण सॉलिडिफाय करतो आगार आगार सोबत बॉईल करतो आणि मग त्याला आपण कूल करतो म्हणजे थंड त्याचं टेम्परेचर करतो आपण एक आणि कुठपर्यंत आपण करू त्याला जिथपर्यंत ते आपले जेली लाईक सबस्टन्स नाही बनून जाईल. ठीक आहे. तर हे होते आपले जे इलेक्ट्रॉड प्रोसेस आहे इलेक्ट्रॉड प्रोसेसचे आपले रिॲक्शन्स आणि त्यांना आपण कसं डिफाईन करू. ठीक आहे. तर हे होतं आपला आजचा टॉपिक आणि याच्या नंतरचं जे आपले टॉपिक्स आहे हे आपण नंतरचे जे सेशन आहे त्यांच्यामध्ये. चला, धन्यवाद.